हॅलो एव्हरीवन. तर आज आपण कोल्हापुरी साज मध्ये सिंगल लेअर बघणार आहोत. तर आपला सिंगल लेअर कोल्हापुरी साज साठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे ते आपण बघूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात आधी तर पाण्या, या आहेत बांधण्या, या आहेत पाण्या. तर पाण्यामध्ये आपण पारंपरिक ज्वेलरी मध्ये आपण कोल्हापुरी साज मध्ये डबल लेअर मध्ये आपण पारंपरिक डबल लेअर कोल्हापुरी साज बघणार आहोत. आणि सिंगल लेअर मध्ये मी तुम्हाला पारंपरिक मध्ये युनिक क्रिएटिव्हिटी आपण कशी करणार आहोत ते दाखवणार आहे. मग कोल्हापुरी साज हा सिंगल लेअर आपला युनिक आणि पारंपरिक आणि युनिक या दोन्ही डिझाईन एकत्र करून आपण बनवणार आहोत. म्हणजे आपला तो पारंपरिकला आपण युनिक लुक देतोय असं आपला कोल्हापुरी साज होणार आहे. आणि कोल्हापुरी साज 2 लेअर मध्ये आपण कम्प्लिटली पारंपरिक 2 लेअर साज बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला पारंपरिक आणि पारंपरिक प्लस युनिक असं डिफरंट टाईपचे 2 तुम्हाला कोल्हापुरी साज मी दाखवणार आहे. तर आपण सिंगल लेअर कोल्हापुरी साज बघूयात. सिंगल लेअर मध्ये आपण युनिक म्हणजे ज्या बहुतेक आपल्या पारंपरिक पाण्या ह्या, तर आपण युनिक पाण्या बघणार आहोत. म्हणजे ज्या आता पहिल्याच्या आणि आताच्या पारंपरिक आणि आता लेटेस्ट अशा 2 डिझाईन्स आपण बघणार आहोत. ह्या ज्या आपल्या पाण्या आहेत त्या पारंपरिक आहेत, ज्यात ग्रीन आणि रेड कलर येतो. ह्या ज्या आपल्या पाण्या आहेत ह्या पारंपरिक मध्ये मोडतात. आता ह्यात युनिक काय आहे, तर ह्यामध्ये युनिक म्हणजे एक पानाचा शेप देऊन त्याला खाली त्याच्या वरती एक डायमंड आणि त्याला पाण्याचा शेप देऊन आणि त्याच्यामध्ये एक डिझाईन करून खाली असं ठेवलंय. तुम्ही बघितलं असेल ही पारंपरिक आहे आणि ही युनिक डिझाईन आहे. तर आपण आपल्या एका कोल्हापुरी साज मध्ये पारंपरिक विथ युनिक पाण्या वापरणार आहोत, यूज करणार आहोत, ज्याने आपल्या पारंपरिकला युनिक लुक येणार आहे. आपण ह्या वाल्या पारंपरिक 2 लेअर मध्ये यूज करणार आहोत. त्यामुळे ह्या आहेत आपल्या युनिक पाण्या. त्यानंतर पेंडंट मध्ये पण आपण कोल्हापुरी साज मध्ये हे वाले पेंडंट यूज करणार आहोत. स्मॉल पान शेप मध्ये आपण युनिक डिझाईन यूज करणार आहोत. ह्याचं पेंडंट म्हणून आपण वापर करणार आहोत. खूप छान असं आपला कोल्हापुरी पारंपरिक साज आपण युनिक मटेरियल, युनिक डिझाईन यूज करून बनवणार आहोत. त्यानंतर ह्या आपल्या पारंपरिकच आहेत. ह्यामध्ये वेगळ्या डिझाईन्स घेतल्या तरी पण ह्या पारंपरिकच आहेत. ह्यातून खूप सारे डिफरंट टाइप्स ऑफ डिझाईन्स येतात ज्या पारंपरिकच मानल्या जातात. कारण की ह्या बांधण्यांमध्ये मात्र आपल्याला अवेलेबल असलेले डिझाईन्स हे पारंपरिकच आहेत. ज्यात आपण म्हणतो ना शुभ चिन्ह, कोल्हापुरी साज हा एक शुभ चिन्हाचं प्रतीक आहे. ज्यात आपले जे काही शुभ चिन्ह असतात त्या शुभ चिन्हांना या बांधण्यांच्या मध्ये कोरीव कामामध्ये आपण ह्या बांधण्यांमध्ये ते यूज केलेले आहेत. म्हणून यांना पारंपरिक ज्वेलरीला महत्व आहे, कोल्हापुरी साजला महत्व आहे. कारण प्रत्येक आपला जो शुभ चिन्ह आहे तो त्या बांधण्यांमध्ये कोरून तयार केलेला आहे. म्हणून लग्नासारख्या आपल्या फंक्शन मध्ये झालं किंवा इतर आपले जे काही पारंपरिक किंवा जे काही सणवार आहेत त्याच्यामध्ये स्त्रिया पारंपरिक ज्वेलरी म्हणून कोल्हापुरी साज घालतात. त्याला महत्व हा आहे की त्यात शुभ चिन्हांचा बांधण्यांमध्ये कोरल्या गेल्यामुळे त्याचा एक दागिना तयार केला जातो. आणि तो दागिना म्हणजे शुभ दागिना म्हणून पारंपरिक ज्वेलरी ही खूप महत्वाची आणि त्या काळात चालणारी, आणि आता त्याचं लेटेस्ट आपण त्या ज्वेलरीला खूप महत्व देतोय. त्यामुळे आता आपण ती ज्वेलरी बघणार आहोत. तर ह्या आहेत बांधण्या. ह्यामध्ये पण खूप सारे डिझाईन्स येतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन्स घेऊ शकतात ह्यामध्ये. आणि आपल्याला ह्यामध्ये 4 डिझाईन घ्यायचे, म्हणजे 4ही वेगवेगळ्या डिझाईन घ्यायचे. आता तुम्ही बघितले असेल ही वेगळी डिझाईन, ही आपला फुलासारखी, म्हणजे फुल आहे ज्याच्यामध्ये एक प्रकारे बघितलं तर तुम्ही फुलही वाटतो आणि सूर्याचा असा जो आपण बघतो की सूर्यदेवाचा असं हे तो एक हे
ह्यामध्ये एक आपण बघितली ही एक डिझाईन आहे आणि ह्यात दुसरी डिझाईन आहे गोल राऊंड मध्ये. त्याच्या आतही काहीतरी देवीचं असं काहीतरी छान असं कोरलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल खूप बारकाईने डिझाईन कोरल्या गेलेल्या आहेत. तर मी 4 प्रकारच्या डिझाईन घेतल्या आहेत. 1 2 3 4. तुम्ही ह्या माझ्या आवडीच्या डिझाईन्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये खूप सारे डिफरंट टाइप्स ऑफ डिझाईन्स येतात बांधण्यांमध्ये. तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझाईन्स घेऊन, पण प्रत्येकी वेगवेगळी डिझाईन पाहिजे. ही अशा 4 तुम्हाला बांधण्या 4 प्रकारच्या डिझाईनच्या 4 प्रकारच्या डिझाईनच्या तुम्हाला बांधण्या घ्यायच्या आहेत. एक सारख्या बांधण्या नाही घ्यायच्या, 4 टोटल. तुम्ही कोणत्याही डिफरंट डिझाईन घ्या, पण त्या 4 प्रकार घेतल्या पाहिजे. जशी मी इथे पान घेतलाय, इथे हा वेगळा शेप आहे, हा इथे गोल शेप आहे आणि हा इथे पाकळी सारखा शेप आहे. हे बघा, मी 4ही डिझाईन माझ्या वेगवेगळ्या बांधण्या घेतल्या आहेत. बांधण्यांच्या 4ही डिझाईन वेगवेगळ्या घेतल्या आहेत, कारण का आपल्याला जो कोल्हापुरी साज बनवायचे त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या डिझाईन यूज केल्या जातात. एकसारख्या बांधण्या यूज केल्या जात नाही. बांधण्यांमध्ये आपण 4 डिझाईन घेतो. तर या आहेत आपल्या बांधण्या, त्या आपण वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. ह्याची डिझाईन अशा वेगवेगळ्या, आणि 4ही डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याची मांडणी करताना ओताना त्रास नाही होणार. जशा मी इथे वेगवेगळ्या केलेल्या आहेत डिझाईन्स बांधण्या. अशा 4 प्रकारच्या तुम्हाला बांधण्या घेऊन त्या वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर हे आहेत लॉक बीड्स. याचा वापर आपण कोल्हापुरी साजमध्ये करणार आहोत. तर कोल्हापुरी पारंपरिक ज्वेलरीचं असं होतं की तो पारंपरिक ज्वेलरी ही आपला कॉटन थ्रेड, जो आपला व्हाईट कलरचा गोधडीचा धागा म्हणतो आपण, कॉटन थ्रेड, त्यामध्ये विणले जायचे. कारण तेव्हा धाग्याचा शोध तेव्हा असं गेज वायर किंवा गेअर वायर ह्यासारख्या प्रकार त्यावेळेस नव्हता. त्यामुळे तेव्हा लोक काय करायची की आपली पारंपरिक ज्वेलरी ही धाग्यामध्ये, कॉटन थ्रेड जो गोधडीचा धागा म्हणतो आपण, त्यात विणायचे. आणि त्यात विणल्यामुळे काय व्हायचं की तो धागा, घाम आपण जेव्हा घालतो तेव्हा आपल्याला येणारा मानेला घाम, त्या घामामुळे तो धागा काळपट पडायचा किंवा मग तो त्याची झीज होऊन तो पातळ होऊन जायचा आणि मग तुटण्याची शक्यता जास्त असायची. म्हणजे ती पारंपरिक ज्वेलरी हवी तितकी टिकाऊ नसायची. कारण तेव्हा पारंपरिक ज्वेलरीच्या वेळेला तेव्हा फक्त धाग्याचा शोध होता. तेव्हा आपल्यासारख्या ज्या आपण गेज वायर, गेअर वायर यूज करतो ते तेव्हा नव्हते, ते आता आलेले आहेत. तेव्हा फक्त धागा होता. मग तेव्हा लोक धाग्यात म्हणा, धाग्याला 3-4 पदर घेऊन, धाग्याचे 3-4 पदर घेऊन त्यामध्ये कोल्हापुरी साज यासारख्या पारंपरिक ज्वेलरी विणल्या जायच्या. किंवा मग तार म्हणा, तेव्हा एखादी तार वगैरे घेऊन त्यामध्ये ते विणायचे. पण आता आपल्याला आपली ज्वेलरी चांगली टिकाऊ आणि मजबूत बनवण्यासाठी आपण युनिक, पारंपरिक मध्ये युनिक क्रिएटिव्हिटी करणार आहोत. म्हणून आपण कोल्हापुरी साज आपला धाग्यात न विणता आपण ह्या गेअर वायर मध्ये विणणार आहोत. ही गेअर वायर इतकी मजबूत असते की कितीही ओढली तरी ही तुटत नाही. प्लस ही आतून तार आणि वरती गोल्डन तिच्यावर कोटिंग असल्यामुळे ही काळीही पडत नाही, ही जी झीजही होत नाही, ही तुटतही नाही आणि इतकी मजबूत आहे की ह्याच्यामध्ये विणलेली ज्वेलरी सुद्धा खराब होत नाही किंवा त्या ज्वेलरीलाही सुद्धा काही काळ्या प्रकारचा काहीतरी असा प्रकार घडत नाही. जशी की तार काळी पडते, धागा काळा पडतो, मग तो झिजतो, असा कोणताही प्रॉब्लेम आपल्या गेअर वायर मध्ये नाही होत. ही इतकी स्ट्रॉंग आणि इतकी मजबूत आणि इतकी सुंदर आहे. हिचा कलरही गोल्डन असल्यामुळे तो आपल्या पारंपरिक गोल्डन ज्वेलरी ज्या आहेत त्याला मॅच होऊन जातं. त्यामुळे आपण गेअर वायरचा वापर करणार आहोत. ह्यात आपली ज्वेलरी वर्षानुवर्ष खूप सुंदर आणि मजबूत प्रकारे टिकून राहते. तुम्ही कशीही ठेवा, ती अजिबात तुटणार नाही किंवा खराबही होणार नाही, इतकी ह्या तारेमध्ये, इतकी ही तार स्ट्रॉंग आहे. तर ही आहे गेअर वायर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोल्हापुरी साजमध्ये जरीचा धागा, जो आपण बांधण्यांना खालून ओवण्यासाठी यूज करतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे फेविस्टिक. फेविस्टिक यासाठी लागणार आहे की आपल्याला हा धागा जो आहे ना, हा ओताना थोडासा प्रॉब्लेम येतो, ह्याचा गोल्डन धागा निघायची शक्यता असते, त्याला स्टिक करण्यासाठी. त्यानंतर हा आहे आपला गोंडा, जो आपल्याला पारंपरिक साजच्या वर लावायचा आहे.
त्यानंतर त्याला गोंड्याला जॉईन करण्यासाठी लागणार आहे आपल्याला जम्प रिंग हा ज्वेलरीचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो प्रत्येक ज्वेलरीमध्ये लागतो. त्यामुळे जम्प रिंग हे तुमच्याकडे असायलाच हवे, हे घेऊनच ठेवत जा. त्यानंतर आपण बांधण्या बघितल्या, पाण्या बघितल्या, आणि आता हे आहेत जाममणी हे पारंपरिकच आहेत. यात वेगळे डिझाईन किंवा युनिक असं काही आलेलं नाहीये. हे जाममणी आपले आहेत, तेच आहेत पारंपरिक. दुसरं आपल्याला फ्लॅट नोज प्लायर लागणार आहे आणि एक कैची लागणार आहे. हा झाला आपला पूर्ण कोल्हापुरी साजचं मटेरियल. आता कोल्हापुरी साज हा डायरेक्टली विणत नाही, त्याची पहिले मांडणी करायची असते. मांडणी केल्यानंतरच तो ओवायचा असतो, कारण का त्याची मांडणी जर प्रॉपर असेल तर तुम्हाला ओवायला तो इझी होतो. तुम्ही डायरेक्ट ओवू शकत नाही, कारण का आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनच्या बांधण्या, त्यात आपल्याला आतमध्ये पाण्या आणि जाममणी हे कसे लावायचे, ह्याची मांडणी कशी करायची हे बघावं लागतं. आणि ती मांडणी करून झाल्यानंतरच कोल्हापुरी साज हा ओवता येतो. डायरेक्टली तुम्ही ओवायला घेणार तर तुमची मिस्टेक काय होणार की तुमचं जाममणी राहणार, किंवा मग तुम्ही एकसारख्या बांधण्या यूज करणार किंवा पाण्या यूज करणार. कुठे कुठे 2 बांधण्या येतील तर कुठे कुठे 1 बांधणी अशी. त्यामुळे कोल्हापुरी साज हा डायरेक्टली विणला जात नाही. त्याला त्याची प्रथम मांडणी असते आणि मग त्या मांडणीनुसार आपल्याला ओवायचं असतं. तर त्याची मांडणी बघूयात. हा आपण मटेरियल काय काय लागतो ते बघितलेलं आहे. आता आपण कोल्हापुरी साजची मांडणी बघूयात. आपण कोल्हापुरी साजची मांडणी कशी करायची ते बघूयात. तर त्यासाठी आपण आपल्या 4 प्रकारच्या बांधण्या, जम्परिंग आणि पाण्या इथे घेऊन ठेवायचे आहे एक साईडला, आणि त्या अशाच वाटीमध्ये डिवाइड करून घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या आपल्या डिझाईनच्या बांधण्या आणि पाण्या ज्या तुम्ही तुमच्या डिझाईन नुसार घेऊ शकता. आता मी सगळ्यात पहिली जी बांधणी मी सगळ्यात पहिली घेतली आहे तीच बांधणी ह्या साईडला येईल. ह्या साईडला जी आपण बांधणीची डिझाईन घेणार आहोत ती सेम बांधणी आपल्याला ह्या साईडला यूज करायची आहे. आणि हीच बांधणी आपल्या पहिल्या याच्यामध्ये एकदाच यूज होते. एका स्टेप मध्ये एकदा, दुसऱ्या स्टेप मध्ये एकदा आणि तिसऱ्या स्टेप असे आपल्याला 5 थर लावून घ्यायचे आहेत. तर कोल्हापुरी साज ची मांडणी करताना सगळ्यात पहिला आपला येईल जम्प रिंग, त्यानंतर येईल आपली बांधणी, त्यानंतर परत एकदा जम्प रिंग, आणि प्रत्येक बांधणीनंतर प्रत्येक पाण्यानंतर आपल्याला जम्प रिंग यूज करायचं आहे. प्रत्येक एका बांधणीनंतर आपल्याला जम्प रिंग टाकायचे आहे. आता मी इथे ही डिझाईन घेतली, आता मी दुसरी डिझाईन घेणार, ती इथे लावणार, त्यानंतर परत एक जम्प रिंग घेणार. आता मी तिसरी डिझाईन घेणार, ती इथे ठेवणार, आणि मग जम्प रिंग घेणार, सॉरी जाममणी घेणार, चुकून जम्प रिंग आलं, जाममणी घेणार. त्यानंतर परत आपली चौथी डिझाईन, तुम्हाला जी डिझाईन पुढे मागे कुठे मध्ये जी ठेवायची ती तुमच्यानुसार तुम्ही ठेवू शकता. फक्त चारही डिझाईनच्या 4 बांधण्या इथे आल्या पाहिजेत. एकसारख्या बांधण्या येता कामा नये. 4 डिझाईनच्या 4 बांधण्या, आणि ज्या बांधण्यांची सुरुवात तुम्ही इथे केली आहे ती सेम सुरुवात ह्या साईडलाही इकडच्या साईडलाही करायचंय. इकडे एक आणि इकडे एक अशी बांधणीची डिझाईन ठेवायची नाहीये. आता आपल्या 1 2 3 4 प्रकारच्या 4 बांधण्या झाल्या. जम्पिंग आपलं जाममणी झाले. आता आपण ह्यात टाकणार आहोत आपल्या ज्या ह्या पाण्या आहेत, तर ह्यात लेफ्ट आणि राईट असे पाण्या दिलेल्या आहेत. तर त्या मेन तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. ह्या लेफ्ट साईडच्या आणि राईट साईडच्या. ही लेफ्ट साईडच्या आहे आणि ही राईट साईडची आहे. हे बघा, अशा लेफ्ट साईड आणि राईट साईड अशा दोन्ही साईडच्या आपल्या ह्या युनिक ज्या बांधण्या पाण्या आहेत त्या येतात. तर त्या घेताना तुम्हाला लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडच्या घ्यायच्या आहेत. तर आपण इकडे राईट साईडच्या यूज करणार आहोत. ह्या साईडला राईट साईड, लेफ्ट साईडच्या, आणि ह्या साईडला राईट साईडच्या बांधण्या यूज करणार आहोत. तर आपण आपल्या जाममणी नंतर एक पाण्या ठेवलेला आहे, आपली पाण्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर परत एक जाममणी, त्यानंतर सेम जी आपण पहिली डिझाईन यूज केली बांधणीची ती सेम डिझाईन आपल्याला घ्यायची आहे. तिच्यापासूनच सुरुवात करायची आहे. परत सेम ती डिझाईन ठेवली,
जाम मनी ठेवला. सेकंड डिझाईन बघायची तुम्ही कोणती घेतलेली ती इथे आली पाहिजे. परत जाम मनी. ज्या बांधणीपासून तुम्ही सुरुवात केली आहे सेम खाली त्याच बांधण्यांपासून सुरुवात केली पाहिजे. पहिली ही डिझाईन घेतली, इथे सेम ती डिझाईन येणार. दुसरी ही घेतली, दुसरी ती येणार. तिसरी आपण ही घेतली आहे फुलांसारखी जी आहे ती इथे येणार आणि मग जाम मनी येणार. परत चौथी जी डिझाईन आपण यूज केली आहे ती डिझाईन येणार. कळलं ह्याची मांडणी कशी करायची आहे. आणि परत आपल्या 1 2 3 4 बांधण्या झाल्या. त्याच्यानंतर 4 बांधण्यांच्या मध्ये आपण जाम मनी टाकून घेतले आणि मग परत आपला त्याच्यामध्ये पाण्या लावून घ्यायचं आहे. पाण्या लावताना राईट साईड आणि लेफ्ट साईड बघून घ्या. हा पाण्या लावलेला आहे. परत आपल्याला अशा टोटल 5 थर करून घ्यायचे आहेत. आता आपला 1 थर झाला, दुसरा झाला, अजून 3 4 आणि 5 असे आपले 5 थर आपल्याला करून घ्यायचे आहे. कळलं. सेम सुरुवात करताना जाम मनी येईल पहिले. त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार ज्या तुम्ही 4 बांधण्या घेतल्यात त्या 4 डिझाईनच्या 4 बांधण्या इथे येतील. प्रत्येकी एक डिझाईन इथे येईल. एकसारख्या डिझाईन येणार नाही. ज्या डिझाईन इथे घेतल्या त्या सेम डिझाईन आपल्याला इकडच्या साईडला घ्यायचे आहेत. ही एक बाजू आणि ही एक बाजू. त्या ह्याच्यात जिथून ज्या बांधणीपासून सुरुवात केली सेम खाली त्याच बांधण्या त्याच डिझाईन खाली खाली आपल्याला मांडत जायचे आहे. परत एकदा जाम मनी, त्यानंतर जी बांधणी आपण घेतलेली ती बांधणी, परत जाम मनी, त्याच्यानंतर सेकंड जी आपण घेतलेली डिझाईन ती डिझाईन सेम जाम मनी. थर्ड जी आपण डिझाईन घेतली ती, सेम जाम मनी आणि आपली शेवटची आपण जी डिझाईन घेतलेली ती. आणि परत एकदा जाम मनी आणि आपली लेफ्ट साईडची जी लेफ्ट साईडचा जो पाना आहे तो आपण घेणार आहोत. सॉरी, हा राईट साईडचा आहे. लेफ्ट साईड पाना कुठे गेला. हा आपला लेफ्ट साईडचा पान आहे तो आपण घेणार आहोत. कळलं. आता 1 2 3 स्टेप मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता अजून 4 आणि 5 अजून 2 आपल्या स्टेप राहिलेले आहेत. हे 3 मांडण्या झाल्यात. आता अजून 2 मांडण्या आपण सेम असंच आपल्याला बांधण्या पाण्या बांधण्या पाण्या बांधण्या पाण्या आणि प्रत्येक बांधण्या आणि पाण्यांच्या मध्ये जाम मनी घ्यायचे आहे. हा पूर्ण एवढा करून घेऊयात. ओके. तर आपल्या 1 2 3 4 आणि ही 5 आपल्या 5 मांडण्या आपण करून घेतलेल्या आहेत. सुरुवातीच्या 3 मी तुम्हाला दाखवल्या आणि ह्या 2 मी करून घेतलेल्या आहेत. तर आपल्या ह्या अशा आपल्याला टोटल 5 थरांची मांडणी करून घ्यायची आहे. 1 2 3 4 आणि 5 आपले टोटल 5 थर लावून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण इथे आपला जो शेवटचा आहे तिथे आपण इथे आपल्याला लावायचं आहे पेंडेंट. आपण पेंडेंट युनिक क्रिएटिव्हिटी करतोय फर्स्ट पहिल्या 1 साज मध्ये, म्हणून आपण तिथे आपल्या जे आता युनिक आपले जे कोल्हापुरी साजचे पेंडेंट आलेले आहेत ते यूज करणार आहोत. तर आपण 1 2 आणि 3 असे पान शेपचे पेंडेंट घेतलेले आहेत. त्यांच्यामध्ये जाम मनी टाकून एक पान ठेवलं, त्याच्यात जाम मनी ठेवला, परत पान, जाम मनी, परत पान आणि आता जाम मनी. हे बघा, ही आपली पारंपरिक विथ युनिक क्रिएटिव्हिटी असलेला कोल्हापुरी साज आहे, ज्यात आपण पारंपरिकपणा पण जपलेला आहे आणि आता आपला लेटेस्ट युनिक
युनिक थोडीशी क्रिएटिव्हिटी करून युनिक डिझाईन ही आपण त्यामध्ये टाकलेली आहे. म्हणजे दोन्हीही आपण गोष्टी बॅलन्स करून आपल्या पारंपरिक ज्वेलरीला एक युनिक आणि छान असा लुक दिलेला आहे. कारण आपल्या ज्या पारंपरिक ज्वेलरी आहेत तर त्या खूप हेवी आणि खूप जास्त म्हणजे एकदम हेवी असल्यामुळे आणि खूप जास्त अशा ब्रॉड असल्यामुळे आपण पारंपरिक ज्वेलरी आताच्या लेडीज म्हणजे आताच्या ट्रेंडिंग मध्ये आताच्या याच्यामध्ये सगळ्या मुलींना झालं किंवा लेडीजला झालं तर नाजूक आणि सुंदर आणि अशी हलकी ज्वेलरी घालायला आवडते. आपण अशी हेवी ज्वेलरी नाही घालू शकत आणि आपल्या पारंपरिक ज्वेलरी ह्या हेवी आणि जास्त ब्रॉड असलेल्या असल्यामुळे त्या ज्वेलरी आपण आता वेअर नाही करू शकत आणि आपल्याला त्या वेअर केल्यानंतर ऑड वाटणार. दुसरं म्हणजे खूप गळ्यामध्ये आपल्याला ते हेवीपणा जाणवणार. त्यामुळे आपण त्या ज्वेलरी त्या तेव्हाच्या ज्वेलरी आता आपण नाही घालू शकत. ज्या त्या लेडीज घालत होत्या त्या आपण आता नाही घालू शकत. आता आपल्याला थोडस फॅशनेबल, थोडस युनिक आणि आपल्याला अशा नॉर्मल ज्वेलरी घालायला आवडतात ज्या गळ्याला घातल्यासारख्या हलक्या वाटल्या पाहिजे ना की जड. म्हणून आपण आपल्या पारंपरिक ज्वेलरी ज्या हेवी आणि हेवी होत्या त्या आपण आता हलक्या आणि युनिक पद्धतीने थोड्याशा डिफरंट डिझाईन यूज करून बनवतोय. कारण का ह्या डिझाईन जेणेकरून आपण आताच्या लेडीज घालू शकू. म्हणून आपण ह्या दोन्ही युनिक बॅलन्स आणि पारंपरिक बॅलन्स ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र करून आपण आपल्या ज्वेलरीला एक छान अशी क्रिएटिव्हिटी देऊन न्यू लुक मध्ये ट्रान्सफर करत आहोत. तर हा आहे आपला सुंदर असा कोल्हापुरी साज. तुम्ही बघितला असेल युनिक आणि पारंपरिक यांचा मेळावा किती सुंदर बसला आहे आणि एक छान अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे. आता आपण इकडनं सेम जी मांडणी आपण सुरुवात आपण जी ह्या साईडला गेली सेम जी बांधणी तुम्ही इथे यूज केली, जी बांधणीची डिझाईन तुम्ही इथे यूज केली ती सेम मांडणी जी तुम्ही इथे केली आहे ती सेम ह्या साईडला करायची आहे. तर कसं सेम जाममणी पहिला जाममणी ठेवला, त्यानंतर जी बांधणी तुम्ही इथे यूज केली ती बांधणी घ्यायची, ती ठेवायची, जाममणी परत एक बांधणी नंतर जाममणी. दुसरी डिझाईन जी तुम्ही इथे यूज केली आहे ती गोल शेप मध्ये आहे, ती घेतली, जाममणी टाकलं. सेम जे तुम्ही इकडे केलं ते सेम इकडे करायचंय. जी मांडणी तुम्ही इकडे केली ती सेम मांडणी इकडे करायचंय. सेम जाममणी सेम तुम्हाला बांधण्यांची डिझाईन जी डिझाईन तुम्ही ह्या साईडला घेतल्यात त्याच डिझाईन तुम्ही प्रत्येक तुमच्या मांडणीमध्ये हवी आणि ती सेम मांडणी तुमची इकडे हवी आहे. सेम डिझाईन सेम. त्यानंतर जी तिसरी घेतली फुलासारखी होती आपली ती, त्यानंतर जाममणी आणि चौथी जी आपली डिझाईन होती ती. आणि जाममणी आणि मग आपल्या ज्या पाण्या आहेत त्याची राईट साईड. तर ही आहे आपली राईट साईड आणि मग जाममणी. कळलं? जे तुम्ही इकडे केलं ते सेम आपल्याला जी मांडणी आपण इकडे केली ती सेम मांडणी आपल्याला इकडे करून घ्यायची आहे ते आपल्या पेंडेंट पर्यंत. तर कळलं तुम्हाला कोल्हापुरी साजची आपण मांडणी कशी केली, कुठल्या बांधण्या यूज केल्या, बांधण्यांची प्रत्येकी वेगवेगळी डिझाईन आपण मांडून घेतली आहे आणि टोटल आपण त्याच्या एक साईडला 5 थर आणि इकडच्या साईडला 5 थर आणि दोन्ही साईडचे 5 थर इथे आल्यानंतर मध्ये सेंटरला आपण पेंडेंट तयार करून घेतला आहे. तर आता सेम तुम्ही जी मांडणी इकडे केली ती सेम मांडणी आपण इकडे पूर्ण करून घेऊयात. मी पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण मांडणी ह्यासाठी दाखवत नाही कारण का व्हिडिओ आपला खूप मोठा होईल आणि मग तुम्ही कन्फ्युज होऊ नये, तुम्हाला तेवढा बघायला वेळ तुमचा त्यामध्ये वाया जाऊ नये म्हणून मी तुम्हाला फक्त पहिल्या 3 स्टेप दाखवते आणि त्यानंतर पुढचं मी करून घेऊन मग तुम्हाला परत व्हिडिओ स्टार्ट करून ज्या गोष्टी आहेत त्या दाखवते. त्यामुळे तुम्हाला इकडे मी आपल्या 3 स्टेप 3 मांडण्या आपल्या 3 स्टेप पर्यंत काय मांडणी करायची ती दाखवलेली आहे. पुढे मी करून घेतली त्यात पेंडेंट कसं तयार करायचं तो आपण बघितला आहे. आता सेम जे आपण इकडे केलं तेच आपल्याला इकडे करायचं आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करून
नेक्स्ट तुम्हाला इथपर्यंत झाल्यानंतर दाखवते, तोपर्यंत तुम्ही पण बनवून घ्या. तर आपली ह्या साईडची मांडणी पूर्ण झालेली आहे. आपण इकडे जे थर लावून घेतलेले सेम थर आपण ह्या साईडला लावून घेतलेले आहे. इकडचे पूर्ण थर लावून कम्प्लीट झाले आहेत पेंडिंग पर्यंत. हा आपली कोल्हापुरी साडीची मांडणी झालेली आहे. आता तुम्हाला ओवायचे होता तर आता आपली मांडणी, तर आपली ही बाजू इकडची साईड ही पूर्ण झालेली आहे. आपल्या इकडच्या मांडण्या इकडची थरी लावून झालेले आहेत. 1 2 3 4 आणि 5. इकडे पण 1 2 3 4 आणि 5. जी सुरुवात आपण इकडनं केली ती सेम सुरुवात आपल्याला इकडे करायची. जी प्रोसेस इथे केली आपण ती सेम प्रोसेस इकडे करायची. सेम ज्या बांधण्यांच्या डिझाईन आपण इथे घेतल्या तर सेम त्याच त्यांच्या समोरासमोर इकडे घ्यायचं आहे. खूप सोपी मांडणी आहे. नीट तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये कळून जाईल. ही आपली कोल्हापुरी साडीची मांडणी झालेली आहे. आता आपल्याला याला विणायचंय. आता तुमच्यासाठी इझी आहे, कारण का मेन असते मांडणी. कोल्हापुरी साजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती मांडणी. तुमची मांडणी क्लिअर परफेक्ट आली की तुम्हाला ओताना फक्त काय करायचंय की आपली गेरवायर घ्यायची आहे आणि इथून एक एक मणी एक एक बांधणी पाण्या उचलत उचलत ओवत जायचे. म्हणून ही मांडणी मेन असते. जेव्हा तुम्ही मांडणी करता तेव्हा तुम्हाला कोल्हापुरी साज ओवायला सोपं जातं. डायरेक्टली तुम्ही ओवायला घ्याल तर तुमचा कोल्हापुरी साज होणार नाही, कारण का ह्याच्यामध्ये आपल्याला एकसारख्या डिझाईन येता कामा नये. प्लस आपल्या बांधण्या ह्या खूप बारीक आणि कोरीव काम केल्यामुळे त्या तुम्हाला कळणार नाही की तुम्ही नक्की कुठली घेतली आणि कुठली नाही. त्यामुळे तुम्हाला प्रथम मांडणी करायची असते आणि मग ओवायची असते. तर ओवण्यासाठी तुमचं इझी होऊन जातं की मांडणी ऑलरेडी आहे आणि तुम्हाला फक्त मणी उचलून त्यात ओवून घ्यायचं आहे. तर ओवायचं कसं आता आपण ते बघूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिली पारंपरिक ज्वेलरी ही कॉटन थ्रेड म्हणजे आपल्या जो गोधडीचा धागा आपण घेतो व्हाईट कलरचं जाड त्यात विणलं जायचं, कारण तेव्हा ह्या सगळ्या तारेंचा शोध नव्हता. पण आता आपण आपला कोल्हापुरी साज हा गिअर वायर मध्ये ओवणार आहोत. तर याचा मेजरमेंट कसा घ्यायचा, गिअर वायरचा जो गिअर वायरचं जी गोल रिंग आहे ती इथे ठेवायची आणि आपली जी मांडणी केलेला साज आहे त्याच्या इथे वर एक्स्ट्रा सोडून त्याला खोलत खोलत घ्यायचं आणि हे बघा असं त्याचं माप घ्यायचं. आपल्या साजच्या भोवती गिअर वायर ठेवून आपल्याला असं माप घ्यायचं आहे. हे बघा हे असं आपल्याला माप घ्यायचं आहे. आता मी वरती एवढं एक्स्ट्रा सोडलेलं आहे, इकडे पण थोडं एक्स्ट्रा सोडलेलं आहे. गिअर वायर घेताना जेव्हा तुम्ही मेजरमेंट हाराच्या मापाने घेता तेव्हा फक्त हाराच्या मापाने न घेता वर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. कारण का जर धागा कमी आपला गिअर वायर कमी पडता कामा नये. कमी पडली तर तुमची पूर्ण मांडणी चुकेल, तुमचं साज पूर्ण विस्कडेल आणि तुम्हाला परतची मेहनत लागेल. त्यामुळे गिअर वायर घेताना एक्स्ट्रा घ्यायची. भले ती एक्स्ट्रा राहिल्यानंतर कट करून आपण कमी करू शकतो, पण जर कमी झाली तर तिला आपण वाढवू शकत नाही. म्हणून मेजरमेंट घेताना अर्धा अर्धा इंच एक एक इंच हवं तर तुम्ही एक्स्ट्रा घ्या, पण एक्स्ट्रा घ्या, कमी घेऊ नका. तर हे अशी आपली मेजरमेंट आपण घेतलेली आहे, इथे आपण कट करणार. आणि गिअर वायर ही सिंगल डबल तुमच्या हिशोबाने तुम्ही घेतली तरी चालेल. सिंगल घेतली तरी ती तेवढीच स्ट्रॉंग आहे आणि डबल घेतली तरी ती तेवढीच स्ट्रॉंग आहे. तर इथे मी सिंगलच घेत आहे, कारण ती इतकी स्ट्रॉंग असते की तुम्ही किती खेचली तरी ती तुटत नाही. त्यामुळे आपण इथे कट करून घेऊ. आता ही गिअर वायर गोंड्यात कशी लावायची ते दाखवते. तर हा आहे आपला गोंड्याचे दोन्ही कडचे भाग. तर हे जे गोल दिसतात गोंड आपल्याला असं लावायचं. तर आपल्याला आणि सुरुवातही आपल्याला इकडनं करायचं. तर आपण ह्या साईडला आपली जी गिअर वायर कट केलेली आहे त्यामध्ये हे लॉक बीड्स गिअर वायरला लॉक करण्यासाठी यूज केले जातात. तिला गाठ वगैरे बसत नाही, तिला लॉक बीडनेच आपल्याला लॉक करायचे असते. तर आपण एक लॉक बीड्स टाकून घेतला आणि त्यानंतर आपली एक वायर ह्या होलातून
गोंड्याच्या होलातून टाकून एक छोटासा गिरवायचा छोटासा भाग घेऊन तो या लॉक बीडच्या मधून टाकून घ्यायचा आहे. हे बघा, मी इकडनं पहिले लॉक बीड टाकलं गिरवायर मध्ये आणि मग गिरवायर आपल्या गोंड्याच्या ह्या इथल्या होलामध्ये टाकून घेतली. एक छोटासा भाग घेतला एक्स्ट्रा, तो आता इकडनं आपण लॉक बीडच्या मध्ये टाकणार आणि लॉक बीड आपण खेचून आपल्या गोंड्याच्या इथे टच करणार. हे बघा असं, तो आपल्या गोंड्याच्या जवळ जाऊन अगदी जवळ नेऊन असं ओढून घ्यायचं आणि एकदम गोंड्याच्या जवळ आणून ठेवायचं. आणि मग इथे आल्यानंतर आपल्याला त्याला थोडस लूजच ठेवायचंय, कारण जेणेकरून आपली ही तार थोडीशी हलती राहिली पाहिजे. हे बघा असं एवढं लूज ठेवायचं आणि मग इथे लॉक करायची. ह्या लॉक बीडला फ्लॅट नोज प्लायरने थोडस दाबून घ्यायचं, हलक्या हाताने प्रेस करायचं. हलक्या हाताने प्रेस केल्यावर तो इथे लॉक झालेला आहे आता आपला. आणि जी उरलेली तार आहे ती कट करून घेऊयात आपण. ती कट करून घेतलेली आहे. हे बघा असं आपल्याला गिअरवायर आणि गोंडा एकमेकांना असं जॉईन करायचं आहे. तर आता आपण तुम्हाला मी एक साइड दाखवते आणि आपली लक्ष द्या, आपली मांडणी हालता कामा नये किंवा विस्कळता कामा नये. ती मांडणी तुम्हाला जशीच्या तशीच ठेवून विणायची आहे, त्यामुळे ती हलून देऊ नका. तर आपण गिअरवायर घेतली, आपला जाममणी उचलला. आपल्याला ह्या शेवटच्या टोकापासून सुरुवात करायची. जाममणी उचललं, जशीच्या तसे मणी उचलत जायचे. जाममणी उचलला, त्यानंतर आपली बांधणी घेतली, बांधणी उचलली, जशीच्या तशी उचलली आणि आपल्या गोंड्यामध्ये ओवून घेतलं. हे बघा अशी आपली इकडची मांडणी हलवून देऊ नका, जशीच्या तशी उचलली. परत जाममणी उचलला, ह्यात ओवला. बघितलं किती इझी आहे. मेन असते मांडणी ओवण्याचं तर काही इश्यू नाहीये, हा खूप इझी आहे की जशी तुमची मांडणी आहे ती तुम्हाला उचलायचंय. हे उचललं, ह्यात टाकून घेतलं. जशीच्या तसे उचलत जायचंय. जाममणी उचललं, आपलं बांधणी उचलली. बांधणी उचलल्यानंतर आपण असं होतोय, त्यामुळे बांधणीच्या इथून टाकलं, ओढलं, धागा ओढला आणि मग इथे आपली आणून ठेवली. हे बघा कळलं कसं ओवायचं ते. जशीच्या तसे मणी, जाममणी सगळं जसंच्या तसं उचलत जायचंय. जाममणी ओवलं, जसंच्या तसं आपली बांधणी उचलली, ओवली, जसंच्या तसं आपल्याला ओवत जायचंय. जाममणी ओवलं, त्यानंतर आपलं पाण्यावरून घेतलं, सेम जाममणी. कळलं? असंच तुम्हाला एक एक इकडनं एक एक उचलत पेंडेंट पर्यंत यायचंय. पेंडेंट ओवतोवर इकडे ओवत जायचे. खूप इझी आणि सोपी पद्धत आहे ही ओवण्याची, कारण तुमची मेन असते ती मांडणी आपली परफेक्ट तयार झालेली आहे, त्यामुळे आपल्याला ओवायला ती इझी जाते. आणि त्यामुळे आपल्याला फक्त एक एक मणी उचलत, एक एक बांधणी उचलत, जशीच्या तशी उचलून ह्यामध्ये ओवून घ्यायचं आहे. तर हा आपण आता पूर्ण ओवून घेऊयात. तिथे आपल्या कोल्हापुरी साच्या बांधण्यांच्या वरच्या साईडला थोडी एक्स्ट्रा घेऊन, सेम जसं आपण मेजरमेंटला गिअर वायर जशी एक्स्ट्रा घेतली, तसं जरीचा दोराही अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला कोल्हापुरी साच्या भोवती ठेवून त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि मेजरमेंट घेऊन झाल्यावर
आपल्या मेजरमेंट पेक्षा एक्स्ट्राचा अर्धा इंच इथे मी एक्स्ट्रा घेतला आहे, त्यामुळे मी इथे कट करते. थोडस एक्स्ट्रा घेऊयात आणि कट करूयात, म्हणजे आपल्याला जरीचा दोराही बांधण्या होताना कमी पडला नाही पाहिजे. तर तो ओवायचा जसा ते बघूयात. आपल्या जरीचा दोरा घ्यायचा, त्यात लॉक बीड टाकून घेतली आपण आणि लॉक बीडला इथे प्रेस करून घेऊयात. सेम जरीच्या दोऱ्यातही लॉक बीड टाकायची आणि त्याला इथे प्रेस करून घेऊयात. आणि मग आपला साज. आता जरीचा दोरा आपल्या बांधण्यांमध्ये होताना आपल्या बांधण्यांचे जे घुंगरू आहेत ते मागे नाही गेले पाहिजे, ते पुढे आले पाहिजे, फ्रंटला समोर दिसले पाहिजे. आणि आपला जरीचा दोरा हा कोल्हापुरी साजच्या बांधण्यांच्या मागून दिसला पाहिजे. त्यासाठी आपल्याला साजला उलटा करून घ्यायचा असतो. साज उलटा ठेवायचा आणि फिरून घ्यायचा. गोंड्याकडचा भाग आपल्याकडे ठेवायचा. साज उलटा केला, गोंड्याकडचा भाग आपल्याकडे समोर ठेवला. लॉक बीड्स ज्या साईडला आपण लॉक बीड्स टाकले त्याची ह्या टोकाला आपण लॉक बीड्स लावून घेतलेला आहे आणि ही साईड आहे ती ह्या बांधणीच्या मधून दिसते. ह्या बांधणीच्या होलातून ही जी बांधणी आहे जिथे खाली तिला घुंगरू लावले त्या घुंगरूंच्या मधून आपल्याला टाकायचं आहे. ह्या घुंगरूंचा जो मध्ये होल आहे, ज्या होलात घुंगरू आहेत त्याच होलात आपल्याला आपल्या जरीच्या धाग्याला आपल्याला थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे, कारण का तो धागा सुटत जातो होता होता. तो सुटू नये म्हणून आपण त्याला इथे ग्लूने पॅक करून घेतला. त्यानंतर आपली बांधण्यांच्या होलाच्या मधून काढायचं आणि इकडे ओढायचं. ओढताना धागा नीट, कारण त्याचे घुंगरू तारे तोडल्यामुळे आपला धागा अडकण्याची शक्यता असते. ओढत आपल्या लॉक बीड्स इथे होलाच्या इथपर्यंत आणायचं, तिथे तो आपोआप अडकला जातो. त्यानंतर सेम पुढची बांधणी घेतली. कोल्हापुरी साज आपल्याला उलटाच ठेवायचा आहे आणि त्याच्या गोंड्याचा भाग आपल्याकडे करून शेवटच्या बांधणीपासून सुरुवात करायची आहे आणि प्रत्येक बांधणीच्या होलातून धागा टाकत घेऊन जायचा आहे. हे बघा, अशी एक एक बांधणी पकडून त्यातून जरीचा दोरा काढून असं ओवत घ्यायचं आहे. प्रत्येक बांधणी पकडून जरीचा दोरा त्यातनं टाकायचा, बाहेर काढायचा. त्यानंतर आपले पाण्यालाही आपल्या ज्या पाण्या आहेत त्यांनाही ओवायचं आहे. जरीचा दोरा पाण्यामधून काढलं, इकडे घेतलं. कळलं जरीचा दोरा कसा लावायचा साजला. हा असा पूर्ण आपल्याला जरीचा दोरा आपल्या पाण्यामधून बांधण्यांमधून त्यांच्या खालच्या ह्या घुंगरूकडच्या भागाकडून
जिथे त्यांचं होल आहे तिथून ओवून घ्यायचं आहे. हे असं सगळं ओवत घ्यायचं आहे. हे बघा, मग तो घुंगरू पुढे आणि जरीचा दोरा मागे असं छान तो ओवला जातो. हे बघा, आणि धागा आपल्याला जरीचा दोरा हा ओवल्यानंतर आपल्याला तो प्रत्येक बांधण्यांमध्ये लूज लूज ठेवायचा आहे, घट्ट घ्यायचं नाहीये. जितका तुम्ही लूज सोडाल तितका तो छान वाटतो. जास्तही लूज नाही सोडायचा आणि जास्तही घट्ट नाही करायचा, असं आपल्याला त्याला लूज लूज ठेवायचं आहे. तर आपण हा पूर्ण जरीचा दोरा मागच्या साईडनी कोल्हापुरी साजला बांधण्यांमध्ये ओवून घेऊयात. पेंडेंट पर्यंत ओवून घ्या. पेंडेंटच्या पुढे कसं ओवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आपण पहिले याला आपल्या ह्या पेंडेंटच्या ह्या बांधणीपर्यंत ओवून घेऊयात. कळलं कसं ओवायचा? कोल्हापुरी साज उलटा करायचा, गोंड्याचा भाग आपल्याकडे घ्यायचा आणि शेवटच्या बांधणीपासून बांधणीच्या होलापासून ओवत ओवत घ्यायचं आहे. तर आपण इथपर्यंत ओवून घेतलेलं आहे. आता सेम आपले पेंडेंट, आपले हे जे 3 पेंडेंट आहेत, पेंडेंटच्या जे खालचे होल आहेत त्याच्यामधून पण आपण जरीचा दोरा मागूनच काढून घेणार आहोत, कारण का पुढे आपण ह्या 3 पेंडेंटला खाली आपले घुंगरू लावणार आहोत. हे आपल्या 3 पेंडेंटला खाली, त्यामुळे आपण ह्यांनाही ह्या धाग्याला पेंडेंट मधून पण मागच्या साईडनी काढून घेणार आहोत. जरीचा दोरा हा कॉटनचा असल्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम येतो ओवताना, त्यामुळे त्याला ग्लू लावून पॅक करून घेत राहायचा. आणि मग आपल्या या पेंडेंटचा होल आय थिंक बारीक आहे, आपण त्याला थोडंसं मोठं करून घेऊया. ओके, आपण जरीचा दोराही लावून घेतला आहे आपल्या कोल्हापुरी साजला, आणि आपला 1 लेअर साज तयार झालेला आहे. जरीच्या दोऱ्यामुळे त्याला एक सुंदर असा लुक आलेला आहे. जरीचा दोरा आपण यासाठी लावतो की त्या जरीच्या दोऱ्यामुळे आपल्या बांधण्या आणि आपल्या पाण्या स्थिर राहतात, एकमेकांवर चढत नाही, आणि त्याला एक छान असा लुकही क्रिएट होतो. त्यामुळे आपण हा पूर्ण जरीचा दोरा इकडनं स्टार्ट करून त्याला मागच्या साईडनी कोल्हापुरी साजला आपण उलटा केला आणि शेवटच्या बांधणीपासून ओवत ओवत आपण इकडच्या बांधणीपर्यंत घेऊन आलो. जरीचा दोरा हा कोल्हापुरी साज उलटा करूनच लावला जातो, कारण पुढे त्याच्या घुंगरू आले पाहिजे आणि मागे दोरा आला पाहिजे, असं यासाठी आपण आपल्या साजला उलटा करून त्यात जरीचा दोरा उलटा साईडनी लावून घेतो. तर हा आपला कोल्हापुरी सिंगल लेअर साज तयार झालेला आहे. युनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही डिझाईन यूज करून आपण आपला कोल्हापुरी साज 1 लेअर पूर्ण केलेला आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पारंपरिक कोल्हापुरी साज 2 लेअर बघणार आहोत. त्यात आपण फक्त पारंपरिकच डिझाईन यूज करणार आहोत.
ह्यामध्ये आपण युनिक आणि पारंपरिक यूज केले, त्यामध्ये आपण फक्त पारंपरिक यूज करणार आहोत, कारण मग तुम्हाला पारंपरिक साजही बघायला मिळेल आणि युनिक साजही बघायला मिळाला. त्यात आपण सेकंड कोल्हापुरी 2 लेअर साज बघूयात पारंपरिक पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.